पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या युनायटेड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। बँकेच्या डिजिटल तंत्रज्ञानामधील त्रुटीचा फायदा घेत काही लोकांनी ही फसवणूक केली आहे। पुणे जिल्ह्यातील 23 शाखांमधल्या काही खात्यांमधून या पद्धतीने 6,14,00,000 रुपयांची लूट झाली आहे। या प्रकरणी महाराष्ट्र बँकेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणी 50 खातेधारकांवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तर औरंगाबादेत सुद्धा 1,214 बँक खात्यातून 9,43,67,000 रुपये लांबवल्याचं समोर आलंय। यात औरंगाबाद शहरातील 800 खाती आहेत, तर उर्वरित ग्रामीण भागातील आहेत। खास करून बहुतांशी झिरो बॅलन्स असलेल्या जनधन खात्यामधून हा प्रकार झाल्याचं समोर येत आहे। तर नाशिकमध्ये असला प्रकार घडला असून 2 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत। चौघांकडून पैसे सुद्धा वसूल करण्यात आल्याची माहिती मिळते। औरंगाबादेतही काही नागरिकांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे। याच्यामध्ये 3 आरोपीला आता अटक केलेले भगवान परकार, शिंदे आणि जाधव, बाबू मोरे आणि विजय जाधव यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून 1,10,000 रुपये जप्त करण्यात आलेले आहे। बाकीचा तपास बारकाईने माननीय CP साहेब आणि नितीश कुमार साहेब, झोंटू साहेब, श्रीरामे साहेब आणि ACP मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत। आज अजूनही पुरेशा प्रमाणामध्ये बँकांना कॅश उपलब्ध होत नाही आणि विशेषतः खेडे विभागामध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही। त्यातच खेड्यामध्ये आता लग्नाचा सीझन आहे, तसं खेड्यामध्ये आता बियाणं खतं विकत घेण्याचा सीझन आहे। आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट औरंगाबादला जाऊया। आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर आहे। विशाल, एकूणच आपण बघतोय की कॅशलेस व्यवहार करावा या संदर्भात जनजागृती केली जाते। UPIचा देखील आपल्याला माहिती आहे मोठा गाजावाजा झाला, मात्र अशा तऱ्हेने हा मोठ्या प्रमाणात ऑनलाईन घोटाळा समोर आलाय। काय म्हणायचं आणि कसा झाला हा घोटाळा, जरा सविस्तर सांगा। मृदुला, घोटाळ्याची व्याप्ती खूप जास्त आहे। हा घोटाळा डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत झाला आहे। मात्र जेव्हा बँकांमधून ट्रान्सफर झालेले पैसे बँकांमधील खात्यावर आले नाही, त्यानंतर बँकांनी यांची चौकशी केली आणि हे सगळं उघड झालेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे UPIच्या माध्यमातून हा सगळा घोटाळा झाला आहे। बँकांमधून ज्यावेळेस UPIच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केल्या जात होते, त्यावेळेस डिसेंबर आणि जानेवारी दरम्यान हे सगळे पैसे ट्रान्सफर करताना फक्त लिंकेज मोबाईल नंबरचा असायचं। म्हणजे फक्त मोबाईल नंबरचा वापर करून या खात्यावरनं पैसे त्या खात्यावर सहजपणे टाकले जायचं। याला कुठलीही सिक्युरिटी सिस्टीम नव्हतं, कुठलंही OTP नव्हतं। त्यामुळं काही म्हणजे आपण टेक्नोसावी भामटे म्हणून त्यांनी या सगळ्याचा अभ्यास केला, यातली त्रुटी शोधली आणि सहज कुणाचाही मोबाईल नंबर मिळतो त्या अनुषंगाने त्या मोबाईल नंबरचा वापर करीत त्यांनी UPIच्या ॲपवरनं हे पैसे तिसऱ्याच खात्यात वळते गेले आणि तिथून सुद्धा काढून टाकले। असा हा क्लिष्ट घोटाळा आहे। सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे नावाच्या व्यक्तीने नावाच्या खात्यावर जर पैसे टाकायचे असल्यास हे सर्व पैसे नावाच्या व्यक्तीने ट्रान्सफर केल्यावर एका पूल अकाउंटवर जायचे, त्यानंतर पूल अकाउंटवरनं इमिजिएट ते बेनिफिशियरीच्या अकाउंटवर जमा व्हायचे आणि त्यानंतर नावाच्या व्यक्तीच्या अकाउंटमधनं ते पैसे कट व्हायचे। मात्र पूल अकाउंटवरनं बेनिफिशियरीला तर पैसे ट्रान्सफर झाले, मात्र ज्याच्या खात्यावरनं झाले होते त्याच्या खात्यातून पूल अकाउंटला पैसे वजा झाले नाही आणि त्यानंतर हे सगळं बँकांच्या लक्षात आलं। डिजिटल तंत्रज्ञानातील ही मोठी घोडचूक आता म्हणावी लागेल आणि या घोडचुकीमुळे फक्त एकट्या महाराष्ट्र बँकेला 16 ते 17 कोटीचा मोठा घोटाळा झाल्याचं समोर येत आहे। मात्र यात फक्त महाराष्ट्र बँकच नाहीत, तर ICICI, HDFC अशा बँकांमध्ये सुद्धा हा घोळ झाल्याचं सांगण्यात येत आहे। सध्या फक्त महाराष्ट्र बँक समोर आली आहे। यांनी या प्रकरणाचे फिर्याद पोलिसांकडे दिली आहे। पुण्यामध्ये या प्रकरणी 50 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे। औरंगाबादमध्ये या प्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत, तर बीडमध्ये, जालनामध्ये, नाशिकमध्ये आणि अजूनही बऱ्याच भागांमध्ये हे सगळं घडल्याचं आता बँकिंग क्षेत्रातील लोकांच्या लक्षात येत आहे। त्या अनुषंगाने आता बँका सगळी माहिती मिळवत आहे आणि त्या पद्धतीनं आता पोलिसांकडे तक्रार करणार आहे। मात्र ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सेफ असतात असं सांगण्यात येत होतं, मात्र तंत्रज्ञानातील एक मोठी चूक कशा पद्धतीनं कोट्यावधीचा घोटाळा करू शकते हे आता समोर आलेलं आहे। बँका तुर्तास आता OTP झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।